जर उशिरा खेळला असता तर मात्र कनेक्शन होऊ शकलं असतं. इथे मिस टाइम केलाय, मिड ऑनला चेंडू हवेत, स्वतः गोलंदाज झेलसाठी येतोय, झेल टिपलाय आणि आता साहिल कदमचा खेळ संपलाय. पहिला धक्का, 16 धावा, एक गडी बाद. कॉट अँड बोल्ड बाय संकेत. तो परतीचा प्रवास करतो. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया tenniscricket.in वर. बॅटचा फेस खूप जास्त वर गेला आणि त्याचमुळे एलिव्हेशन मिळालं, डिस्टन्स तितकं गाठलं नाहीये, त्याचमुळे थोडं सोपं झालं संकेतसाठी. तो थोडा मागे आला, व्यवस्थित बॉल जज केला आणि त्यानंतर हातांची ओंजळ योग्य त्या वेळी बंद केली आणि हा पहिला फलंदाज बाद झालेला आहे मंगलमूर्ती 11 पिंपरीचा. लेन बॉल होता इनसाइड आउट, कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, सर्कलच्या पलीकडे जातोय आणि लगातार दुसरा फलंदाज बाद आरिफ संगम आला, आरिफ संगम गेला. पहिला चेंडू होता आरिफसाठी, थोडासा पुढे टाकला होता, कव्हर्सच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न त्याचा होता. मात्र देखील आता पाहूया पुढच्या 4 षटकात फलंदाज कसा खेळतायत त्याच्याकडे लक्ष दिले. त्यांच्या चेहऱ्यावर आपण निराशा देखील पाहिली जेव्हा तो फटका खेळला. त्यांना माहिती आहे की आपल्याकडून चूक झालेली आहे आणि चुकीचा भुर्दळ. संकेतकरचं स्वागत षटकाराने केलेलं आहे संग्रामने. आणि अजून एक पण यावेळेस फटक्याची निवड योग्य, पण एलिव्हेशन जास्त, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. या झेलाचं महत्व ठाऊक होतं क्षेत्ररक्षकाला, संकेतला, आणि संग्राम नावाचं वादळ आता शमलेलं आहे. पण टाळ्या झाल्या. चांगली इनिंग त्याने पेश केली. अजून एक मोठा फटका खरं तर खेळायचा होता. ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतो tenniscricket.in वर. हो, थोडीशी गती कमी होती, बॉल फिरवला होता, अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न, मात्र एलिव्हेशन भरपूर राहिलं, लांबी गाठता आली नाहीये, तेवढाच वेल जज कॅच होता. नेक्स्ट मॅचसाठी कॉल आहे NP स्पोर्ट्स, NP वॉरियर्स. मिरार तर आज रविवारचा दिवस आहे, परंतु त्यानंतर मात्र मोठा प्रहार. इथे देखील एलिव्हेशन आहे, क्षेत्ररक्षक झेल घेतोय, फलंदाज बाद होतोय. फुलटॉसच होता, मात्र इथे फुलटॉसवर विकेट येते, म्हणजे मागचे 2 चेंडू मात्र इथे फलंदाजांना धाव घेता आली नाहीये. 59 डावा आहेत, 6 गडी बाद. शेवटचा चेंडू पहिल्या डाबातला. की संग्रामने एकट्यानेच खेळायचं म्हणजे एकट्यानेच खेळायचं का, असं नाहीये, सर्वांना खेळावं लागेल. क्रिकेटचा खेळ हा एकत्र येऊन जिंकण्याचा असतो. संग्राम एकटा खेळला, तिशी त्याने ओलांडली, पण इतरांना डबल डिजिट गाठता विकेट. फायफर कंप्लीट केलं जातंय आणि या 4थ्या दिवसाच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये फायफर कंप्लीट करणारा गोलंदाज संकेत. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय गोलंदाजी केली, अतिशय टिचून मारा केला. शेवटचा बॉल होता, अगदी चांगल्या पद्धतीने डिलिव्हर्ड केला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कट घेतली, फ्लाय स्लिपला बॉल फ्लाय झाला, मात्र क्षेत्ररक्षकांनी तत्परता दाखवली आणि बरोबरच राहुल गुंजाळ एक चेंडू फेस करत असताना 0 वर बाद झालाय. पहिल्या डावाचा खेळ